दादा हा? मग तुम्हाला मतदानाचं तर कळतंय ना? मतदान कळता येत नाही. मतदान तर करताय ना? मतदान तर करताय ना? काम कोण केलं त्याला टाकणार आम्ही. असं आहे का? हा हा शेतकरी आहे का? हा मग मला सांगा काम कोणी केलं? आता लोक कोणी काम केले? हा आता लोक कोणी काम केले? सरपंचाने केलं. सरपंचाने केले. हा तुमच्या गावाचा सरपंच कोण्या पक्षाचा आहे? कोणत्या पक्षात कोणाचं रे? चला जाऊ दे पक्ष काय असं तुमचं काम सरपंचाने तुमचं काम केलं थोडक्यात. हा हा हा? त्याला टाकणार आम्ही. असं आहे का? हा. सरपंच सांगन म्हणून का काम केलं म्हणून? नाही, तसं नाही. काम केलं म्हणून असं आहे का? घरकुल दिले आम्हाला. सगळं घर पडले होते. घराला तयार केले त्याने. दादा पगार लावले त्याने. हा दादाने एकंदरीत सांगितलं सरपंचाला आम्ही मतदान करणार. दादा जर ठीक आहे अडाणी जरी वाटत असेल पण दादा खूप समजदार आहे. त्यानं सांगितलं सरपंचाने केलं म्हणजे त्याचा चेहरा कोण आहे ते पाहिलं. कारण त्यांचं म्हणणं आहे त्यानं घरकुल दिलं, घर पडलं होतं त्याचं पाहिलं, पगारी लावल्या. जर आमचा काम करणाऱ्या माणसाला संधी नाही द्यायची तर कोणाला? म्हणजे थोडक्यात जे सरपंच सांगते त्याच्या मागे पळणार. बरोबर ना? बरोबर बरोबर. राम 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 राम. दादा. राम राम. काय तुमचा कल कोणाच्या बाजूने? महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, स्थानिक उमेदवार, बाहेरचा उमेदवार, अपक्ष का नोटा? कोणी कोणाला काही देत नाही. सध्या मी पैसे नाही सध्या काय करणार. तुम्ही परेशानी. मग तुमची परेशानी दूर करणाऱ्याला मतदान करणार का? नाही नोटला मतदान करणार. नोटाला. दादाने एकंदरीत सांगितलं की त्याचं मतदान ते नोटाला मारणार आहेत. ते परेशानी ते नोटाला मतदान मारणार. धन्यवाद दादा.